कधी विचार केलाय का की एक छोटंसं खोटं किती मोठा गोंधळ निर्माण करू शकतं? आज आपण गच्क अंधारी या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मराठी विनोदी कथेच्या दुनियेत जाणार आहोत. ही एक अशी गोष्ट आहे जी आपल्याला हसवते तर खरीच, पण त्याचवेळी भीती म्हणजे नेमकं काय यावरही विचार करायला लावते. जरा विचार करा, जंगलाचा राजा वाघ, ज्याच्या एका डरकाळीने अख्खं जंगल स्तब्ध होतं, तो स्वतः कशाला घाबरत असेल भला? याच एका प्रश्नाच्या उत्तरात ह्या कथेची सगळी गंमत दडलेली आहे. आणि त्यातूनच सुरू होतो एक भन्नाट गोंधळ. कल्पना करा, एक असा राक्षस जो चक्क वाघाला एका घासात खातो. हे ऐकायलाच किती अजब वाटतंय, नाही का? आणि याच एका कल्पनेमुळे ह्या कथेत विनोदाचं असं काही वादळ सुरू होतं की कुणालाच ते आवरता येत नाही. चला तर मग कथेच्या सुरुवातीला जाऊया. भेटूया सदा नावाच्या एका कुंभाराला आणि पाहूया त्याची एक अगदी साधी रोजची अडचण काय होती. तर हा आहे आपला सदा कुंभार, एक साधा भोळा माणूस. काम काय त्याचं? तर गाडगी मडकी बनवायची आणि आपल्या गाढवावरून पंचकोशीत म्हणजे आजूबाजूच्या गावांमध्ये जाऊन विकायची. पण एके दिवशी त्याचा मुलगा गजा एकच हट्ट धरून बसतो की त्यालाही बाजारात यायचंय. आणि इथूनच सगळी कथा सुरू होते. आता मुलाचा हट्ट मोडण्यासाठी सदा एक युक्ती करतो, एक छोटासा खोटं बोलतो. पण त्याला बिचाऱ्याला काय माहीत की त्याचं हे छोटंसं खोटं थेट जंगलाच्या राजापर्यंत पोचणार आहे आणि केवढा मोठा गोंधळ घालणार आहे. तो गजाला घाबरवत म्हणतो, अरे घरी बस, बाहेर जंगलात रात्रीची गच्क अंधारी फिरते आणि ती साधीसुधी नाहीये. ती तर वाघा सिंहांना एका घासात खाते. बघा आता, काय खतरनाक कल्पना आहे ही. म्हणजे ही गच्क अंधारी आहे तरी कोण? काही नाही, फक्त सदाने मुलाला घाबरवण्यासाठी त्याच्या डोक्यातून काढलेला एक काल्पनिक राक्षस. असं काही खरं खरं नसतंच. निदान सदाला तरी तसंच वाटत होतं. आणि इथेच खरी गंमत होते. म्हणतात ना, कधीकधी योगायोग असे काही जुळून येतात की विचारायची सोय नाही. आणि इथेच या साध्याशा खोट्या गोष्टीचं एका नाट्यमय कथेत रूपांतर होतं. होतं काय की त्याच रात्री गावात तुफान पाऊस आणि गारा सुरू होतात. एक वाघ बिचारा या वादळापासून वाचायला जागा शोधत शोधत येतो. आणि कुठे लपतो? तर बरोबर सदाच्या घराच्या मागे. आणि आत काय चाललंय? आज सदा आपल्या मुलाला त्याच गच्क अंधारीची गोष्ट ऐकवतोय. आणि बाहेर बसलेला वाघ हे सगळं ऐकतोय. आता त्या वाघाच्या मनाचा विचार करा. त्याला थोडीच माहीत आहे की ही सगळी बनवाबनवी आहे. जो प्राणी वाघांनाच खातो त्याचं नाव ऐकून तो एवढा घाबरतो की त्याची भीतीनं अक्षरशः गाळण उडते. तो जागच्या जागीच खिळून राहतो. आणि आता येतो कथेचा तो भाग जिथे एक मोठा गैरसमज होतो आणि विनोदाचा खरा कळस गाठला जातो. बरं, रात्र होते, मिट्ट काळोख पसरतो. सदाला बाजारात जायचंय म्हणून तो आपल्या गाढवाला शोधायला बाहेर पडतो. आणि याच काळोखात खरी गंमत घडणार असते. आता बघा काय होतं. सदाला काळोखात एक जनावर दिसतं. त्याला वाटतं आपलंच गाढव आहे. तो त्याचा कान पकडतो आणि मस्तपैकी त्याच्या पाठीवर बसतो. पण तिकडे वाघाचं काय? त्याच्या मनात विचार येतो, बापरे, आलीच ती गचकंधारी आणि थेट माझ्याच पाठीवर बसली. आणि इथून सुरू होतो एक असा प्रवास जो सदा आणि तो वाघ दोघेही आयुष्यभर विसरणार नाहीत. आपल्या पाठीवर गचक अंधारी बसलीये या भीतीने वाघ जीव घेऊन पळायला लागतो, अगदी वाऱ्याच्या वेगाने. आणि सदा, तो तर हैराणच होतो. माझं गाढव इतकं जोरात कधीपासून पळायला लागलं? तो बिचारा फक्त घट्ट धरून बसलेला असतो आणि वर आकाशाकडे बघत असतो. रात्र संपते, हळूहळू उजाडायला लागतं. झुंजू-मुंजू होतं. आणि त्या अंधुक प्रकाशात सदा सहज खाली वाकून बघतो तर त्याला काय दिसतं? पिवळे पट्टे. त्याच्या काळजाचा ठोकाच चुकतो. त्याच्या लक्षात येतं, हे आपलं गाढव नाहीये. हा तर वाघ आहे. तो चक्क एका जिवंत वाघाच्या पाठीवर बसून प्रवास करत असतो. विचार करा काय अवस्था झाली असेल त्याची. पण सदा हुशार असतो, तो घाबरत नाही. समोर त्याला एक वडाचं झाड दिसतं. तो क्षणाचाही विचार न करता झाडाची पारंबी पकडतो आणि स्वतःला वर खेचून घेतो. झाली की सुटका. आणि तो वाघही आपला जीव वाचला म्हणून पुढे पळून जातो. तर ही होती गचक अंधारीची धमाल गोष्ट. पण कधी विचार केलाय का की ही साधी गोष्ट इतकी का चालते? पिढ्यानपिढ्या लोक या गोष्टीवर का हसतात? चला, यामागचं गुपित काय आहे ते बघूया. याचं सूत्र एकदम सोपं आहे. बघा, एक अगदी रोजची समस्या, त्यावर एक छोटंसं खोटं, त्याला जोड मिळते एका अनपेक्षित योगायोगाची आणि ह्यातून तयार होतो एक मोठा गैरसमज. आणि हाच गैरसमज आपल्याला खळखळून हसवतो. या कथेची खरी मजा कशात आहे माहितीये? तर आपल्याला म्हणजे ऐकणाऱ्यांना सगळं काही आधीच माहीत असतं.
सदाला वाटतंय की तो गाढवावर बसलाय आणि वाघाला वाटतंय की त्याच्या पाठीवर गचकानधारी बसलीये. हे दोन्ही विचार किती वेगळे आहेत हे आपल्याला माहीत असतं आणि म्हणूनच आपल्याला हसू आवरत नाही. पण गोष्ट संपल्यावर एक प्रश्न मनात येतोच की या सगळ्यात खरा राक्षस कोण होता? ती काल्पनिक गचकं अंधारी की मग सदा आणि तो वाघ या दोघांच्याही मनात बसलेली भीती, जी वास्तवापेक्षाही मोठी झाली होती? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का?